ओके. हा, पार्टिसिपंट्स बटन वरती तुम्ही क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर वरती तुम्हाला पल्लवी मॅम नाव येणार. पल्लवी मॅम नावावरती क्लिक करायचं आणि चॅट करायचं. कोमल, बाळा व्यवस्थित शिक ना. मी प्रामाणिक आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होईल? व्हेरी ट्रू, ऍब्सोल्युटली करेक्ट. आय एम ऑनेस्ट. व्हेरी गुड. प्रामाणिकला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑनेस्ट. प्रामाणिक म्हणजे काय? ऑनेस्ट. मी प्रामाणिक आहे. आय एम ऑनेस्ट. किती जणांची ऑनेस्टची स्पेलिंग चुकली आहे? ओ, त्याला ऑनेस्ट म्हणतात म्हणून त्याची स्पेलिंग ओ ई आणि एस टी ने नाही सुरू होत. इट ऍक्च्युअली स्टार्ट विथ एच. ही स्पेलिंग कुठून स्टार्ट होते? एच पासून स्टार्ट होते. आणि हे जे एच असतं ना, ते सायलेंटली बोलायचं असतं. म्हणजे ते प्रोनाऊन्सच करायचं नाही. करायचं असतं सायलेंटली एकदम. सो मग ते एच सायलेंटली जेव्हा प्रोनाऊन्स करतो ते होतं ऑनेस्ट. हॉनेस्ट नाही ना म्हणत आपण. तसंच अजून एक शब्द असतो आर. हवर नाही म्हणत याला. इट इज कॉल्ड एज आवर. 1 hour, 2 hours, 3 hours. 1 तास, 2 तास. आवर म्हणजे तास. इथे सुद्धा एच काय असतो? सायलेंट असतो. तो बोलायचा असतो पण सायलेंटली. आर. ऑनेस्ट. Do you understand it? So it you cannot pronounce it as a honest. It is honest. ठीक आहे. मग मी प्रामाणिक आहे. आय एम ऑनेस्ट. बरं, मला म्हणायचं मी खोडकर आहे. करा इंग्लिश मध्ये ट्राय. ट्राय इन इंग्लिश. मी खोडकर आहे. आता नॉटीची सुद्धा किती जणांची स्पेलिंग चुकली आहे. खोडकरला नॉटी म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची स्पेलिंग, ओ माय गॉड, एक तर खूप डेंजरस स्पेलिंग मला सापडली आता. हो, नॉटी. वा. हॅट्स ऑफ टू द क्रिएशन. नॉटी. KNOTTY. वा वा. ओके, NOTY. अच्छा. अजून. NOUGHTY. ओके. अजून. NOTY. ओके, झालं. अजून. लावा शोध. नॉटीची स्पेलिंग सांगा मला. आय एम सो एक्साइटेड टू सी युअर क्रिएशन. NOUGTY. वा वा. ओके. ही स्पेलिंग तर पहा. वा. कोणी लिहिली होती ही स्पेलिंग? वा रे वा. नो म्हणून लिहिली ना, लाईक आय नो. मला माहित आहे. KNOW. KNAUG. तसा वाटलं तुम्हाला ते. इट इज नॉट लाईक दॅट. नॉटी. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ नॉटी? बस झालं ना का शोध. द करेक्ट स्पेलिंग. व्हॉट इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ नॉटी? मी पण विसरले एवढे स्पेलिंग पाहून. NAUGHTY. Naughty. It is the correct spelling. I have written there on the board. What is the spelling of naughty? I am naughty. म्हणजेच काय? मी खोडकर आहे. I am naughty. I am naughty. मी खोडकर आहे. ओके, लक्षात आलं? बरं, मग आता अजून एक सेंटेन्स आय वॉन्ट आस्क यू. सांगा इंग्लिश मध्ये. मी व्यस्त आहे. मी व्यस्त आहे. मी व्यस्त आहे. या. मी व्यस्त आहे. इट बिकम्स इन इंग्लिश आय एम बिझी. व्हेरी ट्रू, व्हेरी गुड. एव्हरीवन नोज ना. मी व्यस्त आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होतं? आय एम बिझी. आय एम बिझी. बरं, मग मला म्हणायचंय, आय वॉन्ट टू से दॅट आय एम busy doing something. I am busy doing something. ओके. आता आय एम बिझी म्हणजे मी व्यस्त आहे. ह्याला जॉईन करून आज आपण एक स्ट्रक्चर शिकणार आहे, विच इज ऍक्च्युअली व्हेरी इंटरेस्टिंग. आणि डेली यूज स्पीकिंग मध्ये ते खूप जास्त प्रमाणात यूज केलं जातं. हिअर इज द स्ट्रक्चर. आय एम बिझी. आय एम बिझी म्हणजे काय? मी व्यस्त आहे. डुईंग समथिंग. डुईंग समथिंग. डुईंग समथिंग म्हणजे काय? काहीतरी करणे. ओके, मी व्यस्त आहे, पण आता डुईंग समथिंग यामध्ये ऍड झालं, सो इट बिकम्स मी काही करण्यात, म्हणजे मी काहीतरी करण्यात व्यस्त आहे. ठीक आहे. ट्राय टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर. मी काहीतरी करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी डुईंग समथिंग. मी काही करण्यात व्यस्त आहे. ओके. हिअर आय विल जस्ट टेक अ सेंटेन्स ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय, मी प्रवासात व्यस्त आहे.
और मी प्रवास करण्यात व्यस्त आहे. करा बरं इंग्लिश मध्ये. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाचा कॉल आला, some urgent work and you can say sorry I can't help you with that. मी तुला ह्यामध्ये मदत नाही करू शकत कारण मी प्रवासामध्ये खूप व्यस्त आहे, मी प्रवासामध्ये एकदम बिझी आहे. सो इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, हे बघ मी वरती स्ट्रक्चर दिलेलं आहे. मी व्यस्त आहे, हे तुम्हाला येतं सर्वांना. मी व्यस्त आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होतं, आय एम बिझी. ठीक आहे, मग आता काय आलंय अजून एक्स्ट्रॉर्डिनरी ह्याच्यामध्ये, की मी प्रवास करण्यात व्यस्त आहे. चला लावा शोध तुम्ही. तुम्ही इन का यूज करताय, मी वर फॉर्म्युला दिलाय लिहून. कॅन यू रीड द फॉर्म्युला आय हॅव रिटन अबव. फॉर्म्युला मध्ये मी कुठं इन लिहिलंय, फॉर्म्युला मध्ये मी कुठे ऑन लिहिलंय, फॉर्म्युला मध्ये मी कुठे ऍट लिहिलंय, नाही लिहिलंय. काय लिहिलंय, आय एम बिझी, मी व्यस्त आहे काही करण्यात. डू म्हणजे करणे, काय करण्यात, त्याला पुढे आयएनजी लावायचं, डुईंग. आय एम बिझी डुईंग समथिंग, मी काही करण्यात व्यस्त आहे. मग काय करण्यात व्यस्त आहे, प्रवास करण्यात व्यस्त आहे. प्रवास करण्याला इंग्लिश मध्ये काय बरं म्हणतात, ट्रॅव्हल. काय म्हणतात, ट्रॅव्हल. लेट्स टेक आय एम बिझी. प्रवास करणे म्हणजे व्हॉट इज मीन बाय प्रवास करणे, इट इज कॉल्ड एज ट्रॅव्हल. आता इथे सांगितलंय की डू म्हणजे करणे, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. डू ला काय लावा, आयएनजी. जे काय करण्यात तुम्ही बिझी आहात ना, त्याला आयएनजी लावायचं. व्हेरी सिम्पल थिंग. मी व्यस्त आहे, आय एम बिझी, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये. मग काही करण्यात क्रिया येते इथे, प्रवास करणे, ट्रॅव्हल. ट्रॅव्हलला आपल्याला स्पेशली काय जॉईन करायचं, आयएनजी जॉईन करायचं. एक्झाम्पल रेडी, आय एम बिझी ट्रॅव्हलिंग. हे जे डुईंग आहे ना, इथे मी ब्रॅकेट दिलंय. का बरं दिलंय, कारण तो शब्द तुमचा चेंज होणार आहे, जे काय करण्यात तुम्ही व्यस्त असणार त्यात, है ना. इथं डुईंग म्हणजे काहीतरी करणे आलं, सो डुईंग आलं. प्रवास करणे आलं, तर मग त्याच्याऐवजी ट्रॅव्हलिंग आलं. त्याच्याऐवजी तुम्ही जे क्रिया करत आहात तो शब्द तुम्ही लिहिणार आहात. डू यू अंडरस्टँड. आय विल राईट वन मोर सेंटेन्स हिअर ऑन द बोर्ड. ट्राय करा बरं. मला म्हणायचंय ती, किंवा आपण मीच घेऊया, मी पुस्तक वाचण्यात, मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे. मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे. करा बरं. येस, मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे. मेन सेंटेन्स काय आहे, मी व्यस्त आहे. बिकम्स इन इंग्लिश आय एम बिझी. ठीक आहे, मी व्यस्त आहे. इंग्लिश मध्ये काय झालं, आय एम बिझी, मी व्यस्त आहे. कशामध्ये व्यस्त आहे, पुस्तक वाचण्यात. कशामध्ये व्यस्त आहे, पुस्तक वाचण्यात. आता क्रिया काय, पुस्तक वाचणे. रीड, बुक रीड नाही करायचं, पुस्तक वाचणे. ही गोष्ट आहे ना, सगळ्यात आधी क्रिया घ्यायची असते इंग्लिश मध्ये. पुस्तक वाचणे, आधी वाचण्याला काय म्हणतात ते घ्या. आय एम बिझी, वाचणे म्हणजे रीड, रीडला आयएनजी लावा. आणि काय वाचायचं, पुस्तक. आय एम बिझी रीडिंग बुक. आय एम बिझी, मी व्यस्त आहे कशात, पुस्तक वाचण्यात. पुस्तक वाचणे, रीडिंग बुक. आय एम बिझी रीडिंग बुक. मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे. आर यू अंडरस्टँडिंग. वन मोर असंच वाक्य लिहिते, तुम्ही ट्राय करा बरं आता. हिअर वी गो. मला म्हणायचंय मी निबंध लिहिण्यात, मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. कम ऑन प्लीज मेक द सेंटेन्स. मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. व्हेरी इझी द एक्झाम्पल फॉर यू. या एव्हरीवन, मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. काय लिहिणार, एसे रायटिंग. हो, एसे रायटिंग. आधी काय घ्यायचं तुम्हाला, मेन वर्ब घ्यायचंय. यू हॅव टू टेक द मेन वर्ब इन द व्हेरी बिगिनिंग. मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. मी म्हणजे काय, आय एम बिझी.
आय एम बिझी मी व्यस्त आहे. आय एम बिझी मी व्यस्त आहे. कशामध्ये व्यस्त आहे? निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी रायटिंग एसे. आय एम बिझी रायटिंग एसे. अँड एसे पण करू शकतो आपण. एसे ना, एसेच्या आधी अँड लावायला लागेल, कारण ते ए पासून सुरू होतं. ए वॉवल आहे, त्याच्या साऊंड पासून एसे शब्द सुरू झाला, तर त्याच्या आधी आपण अँड लावू शकतो. नाही लावलं तरी स्पीकिंग मध्ये चालतं, काही गरज नाही लावण्याची. तो मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी रायटिंग एसे. बरं, अजून एक वाक्य घेऊ हा बोर्डवरती. मला म्हणायचंय मी मी स्वयंपाक करण्यात मी स्वयंपाक करण्यात व्यस्त आहे. विल यू प्लीज डू द सेंटेन्स इन इंग्लिश? करा ट्राय. वाक्य इंग्रजीमध्ये कसं होईल? एक मिनिट दाखव. करा इंग्लिश मध्ये. मेक द आन्सर इन इंग्लिश. येस. मी स्वयंपाक करण्यात व्यस्त आहे. मी व्यस्त आहे. आय एम बिझी कशामध्ये? स्वयंपाक करण्यामध्ये बिझी आहे. स्वयंपाक करण्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं कुक, आणि कुकला काय लावायचं? आय एन जी लावायचं. आय एम बिझी इन कुकिंग म्हणलं तरी चालतं, पण काही गरज नाहीये. डायरेक्टली कुकिंग म्हणायचं. आय एम बिझी कुकिंग. तुम्हाला बोलताना वियर्ड वाटत असेल, बोलताना असं वाटत असेल, मॅम इथे काहीतरी असायला पाहिजे, लाईक आय एम बिझी इन कुकिंग, आय एम बिझी इन रायटिंग एसे. पण मॉडर्न इंग्लिश मध्ये तुम्हाला इकडे इन वगैरे काहीच लावण्याची गरज नाहीये. डायरेक्टली डायरेक्टली आपण म्हणू शकतो आय एम बिझी ट्रॅव्हलिंग, आय एम बिझी टीचिंग. इट इज मोर इम्प्रेसिव्ह, बिलीव्ह. इट इज मोर इम्प्रेसिव्ह. इट इज नॉट अ रॉंग सेंटेन्स. ते आपल्याला ते तसं इंग्लिश माहित आहे, ते खूप 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 बेस्ट इंग्लिश आहे. ते ते आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला वाटतं इथे हे जॉईन असं कसं झालं, इथे काहीतरी असायला पाहिजे होतं मध्ये. बट देर इज नो नीड इन ऍडव्हान्स स्ट्रक्चर. डायरेक्टली यू कॅन से आय एम बिझी ट्रॅव्हलिंग. मी प्रवास करण्यात व्यस्त आहे. मी शिकवण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी टीचिंग. काही नाही, तुम्ही बोलले ना की तुम्हाला सवय लागणार, ते आपल्याला आपल्या नॉर्मल इंग्लिश माहिती आहे ना. आय एम बिझी इन वर्किंग. सॉरी, आय विल कॉल यू लॅटर. आय एम बिझी इन फिलिंग वॉटर. मी पाणी भरण्यात व्यस्त आहे, है ना. आय एम बिझी इन कुकिंग. मी स्वयंपाकात व्यस्त आहे. आय एम बिझी इन फोल्डिंग क्लोथ. मी कपड्यांच्या घड्या घालण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी. आय एम बिझी. सो क्रिया असेल ना, स्पेशली क्रिया काहीतरी करण्यात व्यस्त आहे असं आलं ना, तर मग तुम्ही डायरेक्टली आय एन जी लावू शकता. करेक्ट. मी इंग्रजी शिकण्यात व्यस्त आहे. मी इंग्रजी शिकण्यात व्यस्त आहे. इट हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? आय एम बिझी. मी व्यस्त आहे कशामध्ये? इंग्रजी शिकण्यामध्ये व्यस्त आहे. आय एम बिझी लर्निंग इंग्लिश. आय एम बिझी लर्निंग इंग्लिश. आय एम बिझी लर्निंग इंग्लिश. डायरेक्टली म्हणायचं आय एम बिझी लर्निंग इंग्लिश. काही नाही, ऍडव्हान्स इंग्लिश येते, त्याची आपण सवय लावतो तशी त्याची सवय होते. आता याला किती जण वेअर बोलतात? सी, सो मेनी ऑफ यू प्रोनाउन्स इट ऍज अ वेअर. आता मला त्याची इतकी सवय झाली ना की मला वेअर म्हणले तर मला वियर्ड वाटेल. इट इज ऍक्च्युअली प्रोनाउन्स्ड ऍज वर. ह्याला प्रोनाउन्स काय करतात? वेअर नाही करत, याला असं वर प्रोनाउन्स केलं जातं. वर. तुम्हाला कसं वाटतं हे वर प्रोनाउन्स करायला? हा मॅम, वर म्हणतात का त्याला? वेअर आहे ते. यू मस्ट बी थिंकिंग. तुम्ही असं विचार करत असणार, इट इज वेअर मॅम, वर काय लावलंय? इट इज ऍक्च्युअली वर. मग आता त्याला वर म्हणायला लागलो, वर म्हणायला लागलो, वर म्हणायला लागलो की मग त्याची मला इतकी सवय झाली की आता जर कोणी वेअर म्हणलं तर ते मला वियर्ड वाटतं. मग सगळ्यात आधी मी ते सॉल्व्ह करते. इट इज नॉट अ वेअर, इट इज वर. इट इज कॉल्ड ऍज वर, है ना. वी वर हॅपी. आपण आनंदी होतो.
आपण लहानपणी आनंदी होतो. वी वर हॅपी इन चाइल्डहुड. इथं लावायचं इन चाइल्डहुड. लहानपणी वी वर हॅपी इन चाइल्डहुड. इथे काय विषय आहे तुम्हाला माहितीये का? आय एम बिझी, मी व्यस्त आहे काही करण्यात. आय एम जी लावलं तर तुम्हाला मग इकडे स्पेशली काही लावण्याची गरज नाही पडत. हा, इफ एनी, हा, सो विअर्ड म्हणजे विचित्र वाटणे. आय फील विअर्ड. आय फील विअर्ड म्हणजे विचित्र वाटणे. आता यू ऑल्सो मस्ट बी फिलिंग विअर्ड. तुम्हाला पण असं विचित्र वाटत असेल काय, आय एम बिझी डुईंग, आय एम बिझी वर्किंग, आय एम बिझी, मीन लावा. मग जरा ते बरं वाटतं वाक्य पूर्ण झाल्यासारखं. ते आपली मेंटॅलिटी आहे. क्या? हा, त्याचे अवर आहे ना, आता पहा, ह्याला अवर बोलतो आपण. तुम्ही अवर म्हणणार ना याला, मी याला बोलता बोलता अवर नाही म्हणणार. आता मला ते प्रोनाउन्सिएशनची सवय. आय विल कॉल इट आर. इट इज आवर क्लास. तुम्ही काय म्हणणार? हा आपला क्लास आहे. इट इज अवर क्लास. मी म्हणणार इट इज आवर क्लास. सी, आय प्रोनाउन्स इट ऍज अ आर. आर. तेवढं त्याला मग टोन मध्ये इंग्लिश असायला लागते. नाही, इट इज आवर क्लास. तरी होतं तसं मॅच ऍक्च्युली. इट इज आवर क्लास. अवर. अवर बोलतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आहे ना, इंग्लिश मध्ये सुद्धा काहीतरी गोष्टी आहे. महाराष्ट्रीयन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश, है ना, अशा गोष्टी आहेत. तो ऍक्सेंट बदलतात. आता इथे काय थोडं थोडं 20-20 किलोमीटर वरती भाषा बदलते. बदलते ना, की काहीतरी आहे ना ते 20 ते 40 किलोमीटर की आलं की भाषा बदलते, लँग्वेज बदलते, शब्द बदलतात. तर ते तसे तसे ऍक्सेंट असतात वेगळे वेगळे. याला आर बोलायचं. आवर तर बोलतातच, नो डाऊट. तुम्ही आर म्हणून पहा, जास्त प्रोफेशनल वाटतं. अवर. ठीक आहे. आता खूप सारे शब्द असतात असे. हे पहा, हे काय म्हणणार तुम्ही याला? व्हॉट विल यू कॉल इट? विटॅमिन. विटॅमिन म्हणणार. यू मे बी कॉलिंग इट विटॅमिन. याला व्हायटॅमिन म्हणतात. विटॅमिन म्हणतात, काहीच प्रॉब्लेम नाही, ते काय चुकीचं नाही झालं ते. इट इज मॉडर्न इंग्लिश मध्ये इट इज प्रोनाउन्स्ड एज व्हायटॅमिन. 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 नाऊ देर इज वन मोर वर्ड. असं खूप ऍक्सेंट असतात. प्रोनाउन्सिएशन, हे प्रोनाउन्सिएशन कधी समजतं माहितीये का? जेव्हा आपण इंग्लिश ऐकतो, एका एकाचं इंग्लिश ऐकतो ना, तेव्हा हे प्रोनाउन्सिएशन समजतात. आता तुमचं MS धोनी आहे, तुमचं विराट कोहली आहे, तुम्हाला क्रिकेट मॅच आवडते, स्पेशली डिअर बॉईज. ते विराट कोहली, MS धोनी, ते जेव्हा इंग्लिश बोलतात ना, त्यांचे खूप स्पीचेस असतात युट्यूब वरती. तुम्हाला जे क्रिकेटर आवडत असेल, विराट कोहली, MS धोनी, जे कोणी असेल, युट्यूब वरती तुम्ही त्यांचं स्पीच सर्च करा आणि पहा कसं बोलतात ते. हाऊ दे प्रनाऊन्स एव्हरी वर्ड. हाऊ दे प्रनाऊन्स इच अँड एव्हरी वर्ड. आपण ज्या एकदम असं रट्टून बोलतो ना एक एक शब्द. आय एम बिझी ट्रॅव्हलिंग. आय एम बिझी ट्रॅव्हलिंग. मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे. आपण कसं म्हणणार एकदम बोल्डली? आय एम बिझी रीडिंग बुक. दे विल बी लाईक, आय एम बिझी रीडिंग बुक. कधी ते वाक्य संपणार, कधी काहीच समजणार नाही. ते रीडिंग कुठं बोलून गेले तुम्हाला ते पत्ता सुद्धा लागणार नाही. सो just observe the way they pronounce the sentence or the way they pronounce every single word. अजून एक असतं माहितीये का? प्लंबर असतं ना. प्लंबर, जो नळ वगैरे दुरुस्त करणारा, नळ दुरुस्त करणारा असतो, त्याला प्लंबर बोलतात. आता ते प्लंबर 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 झालं, पण हे जे बी आहे ना, ते प्रोनाऊन्स नसतं करायचं ह्याच्यामध्ये. इट इज प्लंबर. प्रोफेशनल इंग्लिश मध्ये जर तुम्ही पाहिलं, ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये जर तुम्ही थोडं गेले, आता आपलं त्याच्या तिकडे जायची गरज नाही. आपल्याला इथं नॉर्मलच शिकायचं पडलंय, तिकडे कुठं ऍडव्हान्स कडे जाता. बट प्रोफेशनली इट इज प्रोनाउन्स्ड एज प्लमर. ह्याला काय बोलतात? प्लमर. आता इकडे जर का म्हणलो आपण, आर यू प्लमर? तू प्लमर आहेस का? तोच आपल्याला शिकवल. प्लमर नसतंय ते, प्लंबर असतंय. तोच शिकवणार आपल्याला. तो इकडे ते चालत नाही. आपण जिथं राहतो तिथं तिथं प्लंबरच म्हणावं लागल. तुम्हाला कितीही इंग्लिश येऊ दे, हे कितीही ऍडव्हान्स तुम्हाला माहिती असू दे, त्याला तुम्हाला प्लंबरच म्हणावं. एखाद्या शेजाऱ्याला विचारलं तुमच्या ओळखीत कोणी प्लंबर आहे, प्लंबर आहे का, तुमचा शेजारी सुद्धा तुम्हाला शिकवणार प्लंबर नसतंय ते, प्लंबर. तो सुद्धा शिकवणार आपल्याला. मग समजणार नाही विचारतो का आपण. मग हसायचं कोणावर? आपण आपल्या स्वतःवर की त्याच्यावर? तो आहे ते बरं आहे.
चला, मी स्वयंपाक करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी कुकिंग. आय एम बिझी कुकिंग. ठीक आहे, नेक्स्ट वन मोर. आता थोडस चेंज करूया. सगळीकडे आपण घेतलं आय एम बिझी, आय एम बिझी. हा, तो आपल्याला वेळच काढणार. मग त्याला विचारायला लागणार, स्पोकन इंग्लिशचा क्लास कधी केलतास का भाऊ? नाही केला ना, हे पल्लवी मॅडमचा नंबर देतो, जॉईन कर. असं नक्की म्हणा फ्युचर मध्ये. बरं, अजून काहीतरी करण्यात व्यस्त आहे. ओके, आय आय वुड से मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. डू इट. मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. करा. मी व्यस्त आहे. मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी. आय एम बिझी. बिझी. आय एम बिझी. मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी प्लेइंग क्रिकेट. आय एम बिझी प्लेइंग क्रिकेट. म्हणजेच काय? मी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी प्लेइंग क्रिकेट. आय एम बिझी प्लेइंग क्रिकेट. चला, आय एम कॅप्चरिंग द फोटो. आणि आता आपण काय करूया? सब्जेक्ट चेंज करूया का? वी विल चेंज दिस सब्जेक्ट सायमल्टेनियसली. तर इकडे आय एम बिझी झालं, आय एम बिझी झालं. विल यू टेल मी ऍटलीस्ट वन वन एक्झाम्पल ऑन दिस कॉन्सेप्ट? मी काही करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी प्लेइंग टू क्रिकेट. नाही, डायरेक्ट प्लेइंग क्रिकेट म्हणायचं. क्रिकेट खेळणे, प्लेइंग क्रिकेट. आय एम बिझी मार्केटिंग. ओके, आय एम बिझी ऍडव्हर्टायझिंग. आय एम बिझी लर्निंग. मी शिकण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी एक्सप्लेनिंग. मी समजावून सांगण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही पाहण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी लिसनिंग टू म्युझिक. मी गाणे ऐकण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी अटेंडिंग कॉल्स. मी फोन अटेंड करण्यात बिझी आहे. आय एम बिझी सेव्हिंग नंबर्स. मी नंबर सेव्ह करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी टॉकिंग टू वन ऑफ माय रिलेटिव्ह. मी माझ्या एका नातेवाईकासोबत बोलण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी क्रिएटिंग अ व्हिडिओ और आय एम बिझी एडिटिंग अ व्हिडिओ. मी व्हिडिओ एडिट करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी फोल्डिंग क्लोथ. मी कपड्यांच्या घड्या घालण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी सेटलिंग माय लाईफ. मी माझं आयुष्य सेटल करण्यात व्यस्त आहे. आयुष्य सेटल करण्यात अख्खं आयुष्य निघून जातं. हो की नाही? काय सेटल करायचं आणि काय नाही, हाय तेच सगळं सेटल्ड आहे. आय एम बिझी ड्रायव्हिंग कार. मी गाडी चालवण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी मेकिंग फ्रेंड्स. येस, मी मित्र बनवण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी ड्रायव्हिंग कार. येस, आय एम बिझी. आय एम बिझी. आय एम बिझी शॉपिंग. मी शॉपिंग करण्यात व्यस्त आहे. वा वा, खूप छान काम करताय. याचा फोटो काढला. हं. डन 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 डन. समजलंय का सर्वांना? शॅल वी टेक नाऊ अनादर सेंटेन्सेस? आता आपण काही वेगळे वाक्य घेऊया, ज्यामध्ये आपण सब्जेक्ट चेंज करणार आहोत. एकदम सिंपल टॉपिक आहे. काही करण्यात व्यस्त आहे.
सो इथे तुम्ही काय शिकताय, काही करणे, पुस्तक वाचणे, रीडिंग बुक, पत्र लिहिणे, रायटिंग लेटर, निबंध लिहिणे, रायटिंग एसे, काम करणे, वर्क, स्वयंपाक करणे, कुक, क्रिकेट खेळणे, प्लेइंग क्रिकेट. नाउ वी विल टेक सम मोर, बट बाय चेंजिंग द सब्जेक्ट इन आवर सेंटेन्स. आपण आता वाक्यातला सब्जेक्ट चेंज करूया. तो कसं चाललंय सगळं, हाऊज लाईफ, हाऊज लाईफ, आयुष्य कसं चाललंय, हाऊज लाईफ, हाऊ आर थिंग्स, सगळं कसं चाललंय. आपण कसं म्हणतो, हाऊ आर थिंग्स, यू कॅन आस्क, हाऊ आर थिंग्स, गोष्टी कशा चालू आहेत, हाऊ आर थिंग्स, व्हेरी वेल, व्हेरी नाईस, खूप छान, असंच म्हणायचं. का बॅड, वाय बॅड, काही बॅड नाही, एव्हरीथिंग इज गुड. हम्म. व्हेरी स्ट्रेसफुल, वाय अजय सर, वाय इट इज स्ट्रेस लाईफ, डोंट टेक स्ट्रेस. जे आपण म्हणतो ना, आय एम हॅपी, म्हणजे मी खूप आनंदी आहे, आय एम सो सो हॅपी, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. तर त्याच्यासाठी ना एक फ्रेज आहे, आता आठवलं मला, आय एम ऑन क्लाउड नाईन. आय एम ऑन क्लाउड नाईन, लक्षात ठेवा फक्त, आय एम ऑन क्लाउड नाईन. क्लाउड नाईन ही एक अशी फ्रेज आहे. क्लाउड नाईन म्हणजे आपण नाही का म्हणत, मराठी भाषेत म्हणायचं झालं तर, खूप आनंदी असणे, म्हणजे माझा आनंद गगनात मावेन, असं आपण कधी म्हणतो, माहितीये का तुम्हाला? किती मी एवढी आनंदी आहे ना, की माझा आनंद गगनात मावेना, एकदम म्हणजे खूप जास्त आनंदी, अशी एक फ्रेज असते, त्याला आहे ना इंग्लिश मध्ये बोलतात क्लाउड नाईन. आय एम जस्ट ऑन क्लाउड नाईन टुडे, मी खूप आनंदी आहे, आय एम ऑन क्लाउड नाईन. लाईक कसा आहेस, हाऊ आर यू, हाऊ आर यू डुईंग, हाऊ डू यू डू, कसा आहेस, आय एम ऑन क्लाउड नाईन टुडे, मी खूप आनंदी आहे. आणि ते असंच एवढ्या हॅपीली म्हणा, लाईक खरंच यू आर व्हेरी हॅपी, आय एम ऑन क्लाउड. आता इथं ऑन लावायचं, ते बिझी नाहीये, काहीच लावू नका, आय एम ऑन क्लाउड नाईन. कर गेलीच लगेच, सवय गेली ही नॉन लावायची. आय एम ऑन, हा येस, आय एम बिझी अप्लाइंग हे ना, आय एम बिझी अप्लाइंग हे ना, करेक्ट. आपण घेऊ ते एक्झाम्पल, आय एम ऑन क्लाउड नाईन टुडे, आज मी खूप आनंद, असं कसं आहे, हाऊ आर थिंग्स, आय एम ऑन क्लाउड नाईन, एव्हरीथिंग इज गुड, एकदम छान. समजलं आहे का? या, चला आता काय करू आपण, व्हॉट विल वी डू नाव, सब्जेक्ट चेंज करूया. लेट्स हॅव अ लुक. जसं मी व्यस्त आहे, आय एम बिझी, तसं तो व्यस्त आहे आपण कसं म्हणू शकतो, हिअर वी विल टेक अ सेंटेन्स, तो, तो पैसे कमविण्यात, तो पैसे कमविण्यात व्यस्त आहे, तो पैसे कमविण्यात व्यस्त आहे, तो पैसे कमविण्यात व्यस्त आहे. आता पहा, काय घ्यायचं तुम्हाला, इन द व्हेरी बिगिनिंग यू आर गोइंग टू टेक तो व्यस्त आहे. सगळ्यात आधी आपण काय घेणार आहे, तो व्यस्त आहे. मग तो व्यस्त आहे, ही इज बिझी, तो व्यस्त आहे, ही इज बिझी, कशामध्ये, पैसे कमवण्यामध्ये. सो ही इज बिझी, पैसे कमवणे, कमवण्याला इंग्लिश मध्ये अर्न बोलतात, पण अर्नला बाय रूल काय लावणार, आय एन जी. ही इज बिझी अर्निंग मनी, पैसे कमवणे, अर्निंग मनी. आता अर्न ला मॉडर्न भाषेमध्ये मेक सुद्धा म्हणतात. यू कॅन ऑल्सो से ही इज बिझी मेकिंग मनी, है ना. You can also say he is busy making money, or you can say he is busy earning money. He is busy earning money. He is busy earning money. बरं, 2 नंबर पल्लवी मॅडम. तो ती
ती मेहंदी काढण्यात व्यस्त आहे. ती मेहंदी काढण्यात तो व्यस्त आहे. ती मेहंदी काढण्यात व्यस्त आहे. मेहंदी काढणे. ती व्यस्त आहे. हाफ ऑफ द सेंटेन्स आधी बनवू. ती व्यस्त आहे बिकम्स इन इंग्लिश शी इज बिझी. ती व्यस्त आहे. शी इज बिझी. कशामध्ये व्यस्त आहे? शी इज बिझी मेहंदी काढणे. मेहंदी काढणे, जे मेहंदी काढण्याची प्रोसेस असते ते काढण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ड्रॉइंग. वा, अजून म्हणू शकता ड्रॉइंग, काहीच प्रॉब्लेम नाही. काढणे, रिमूव्ह नाही हो संध्या मॅम, काढून थोडी टाकू राहिली, लावतीये मेहंदी. मेहंदी लावणे. ती मेहंदी लावण्यात व्यस्त आहे. इट इज कॉल्ड एज अप्लाय. शी इज बिझी अप्लाय. अप्लायला आयएनजी लावा. मेहंदीला इंग्लिश मध्ये हेना बोलतात. हेना. हेना म्हणजे मेहंदी. शी इज बिझी अप्लाइंग हेना. शी इज बिझी अप्लाइंग हेना. शी इज बिझी अप्लाइंग हेना. ती मेहंदी काढण्यात व्यस्त आहे. ती मेहंदी काढण्यात व्यस्त आहे. शी इज बिझी अप्लाइंग हेना. नेक्स्ट एक्झाम्पल लेट अस टेक हिअर ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय पप्पू सामना पाहण्यात व्यस्त आहे. पप्पू सामना पाहण्यात व्यस्त आहे. चला आधी एवढंच वाक्य करायचं, पप्पू व्यस्त आहे, आणि मग हे टाकायचं. पप्पू सामना पाहण्यात व्यस्त आहे. कम ऑन कम ऑन कम ऑन, डू इट. पप्पू सामना पाहण्यात व्यस्त आहे. पप्पू पप्पू इज बिझी. पप्पू इज बिझी वॉचिंग मॅच. पप्पू इज बिझी वॉचिंग मॅच. मॅच म्हणजे सामना. पप्पू इज बिझी वॉचिंग मॅच. अजून एक एक्झाम्पल जमतंय तुम्हाला? लक्षात येते का कॉन्सेप्ट? विद्यार्थी विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. प्लीज मेक द सेंटेन्स. विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. स्टुडंट्स आर बिझी. स्टुडंट्स आर बिझी. विद्यार्थी व्यस्त आहेत. स्टुडंट्स आर बिझी. विद्यार्थी व्यस्त आहेत कशात? गृहपाठ पूर्ण करण्यात. स्टुडंट्स आर बिझी पूर्ण करणे, कम्प्लीट. कम्प्लीटला काय लावायचं? आयएनजी. स्टुडंट्स आर बिझी completing homework. Students are busy completing homework. विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. Students are busy completing homework. अजून एक एक्झाम्पल. असं किती मोठं वाक्य येऊ देत, वी कॅन मेक. आई चहा बनविण्यात आई चहा बनविण्यात व्यस्त आहे. आई चहा बनविण्यात व्यस्त आहे. आई चहा बनविण्यात व्यस्त आहे. ट्राय 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 प्लीज ट्राय प्लीज ट्राय. आई चहा बनविण्यात व्यस्त आहे. आई व्यस्त आहे. मदर इज बिझी. है ना? आई व्यस्त आहे, आधी बनवून टाकायचं. आई व्यस्त आहे. मदर इज बिझी. कशामध्ये व्यस्त आहे? चहा बनविण्यात. बनवण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मेक. मेकला काय लावायचं? आयएनजी. तो आई व्यस्त आहे. मदर इज बिझी कशात? चहा बनविण्यात. मेकिंग टी.
चहा बनवणे, मेकिंग टी, गृहपाठ पूर्ण करणे, कम्प्लिटिंग होमवर्क, सामना पाहणे, वॉचिंग मॅच, मेहंदी काढणे, अप्लाइंग हेना, पैसे कमवणे, अर्निंग मनी और मेकिंग मनी. मदर इज बिझी मेकिंग टी. क्लिअर एव्हरीबडी? समजत आहे का नाही? Understanding? That's really great. No doubt. वा. कोणीतरी काहीतरी करण्यात व्यस्त आहे. कोणीतरी काहीतरी करण्यात व्यस्त आहे. एकदम सिंपल आहे. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. तो व्यस्त आहे. ही इज बिझी. ती व्यस्त आहे. शी इज बिझी. आपण व्यस्त आहोत. वी आर बिझी. तू व्यस्त आहेस. यू आर बिझी. ते व्यस्त आहेत. दे आर बिझी. आणि मग पुढे काही करण्यात, मग जे आलं ते टाकून दिलं पुढे. मी खेळण्यात व्यस्त. आय एम बिझी प्लेइंग. तो खेळण्यात व्यस्त आहे. ही इज बिझी प्लेइंग. ती खेळण्यात व्यस्त आहे. शी इज बिझी प्लेइंग. आपण खेळण्यात व्यस्त आहोत. वी आर बिझी प्लेइंग. तू खेळण्यात व्यस्त आहेस. यू आर बिझी प्लेइंग. ते खेळण्यात व्यस्त आहेत. दे आर बिझी प्लेइंग. ठीक. आता हे जसं प्रेझेंट मध्ये पाहिलं, आय एम बिझी, मी व्यस्त, तसंच आपण पास्ट मध्ये पण करू शकतो. वी कॅन ऑल्सो मेक इट इन द पास्ट. हिअर आय विल लेट यू नो अबाउट इट. How can we make the same sentence in the past? Yes. Here, आता सी, मी व्यस्त आहे. इंग्लिश मध्ये झालं, आय एम बिझी. ठीक आहे, ग्रेट. नाव मला म्हणायचंय, मी व्यस्त होते. मी व्यस्त होते. हाऊ हाऊ कॅन वी? मी व्यस्त होते. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? मी व्यस्त होते. आय वॉज बिझी. बरोबर. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. मी व्यस्त होते. आय वॉज बिझी. नेक्स्ट, मी व्यस्त असेल. आय विल बी बिझी. मी व्यस्त असेल. आय विल बी बिझी. मी व्यस्त असेल. आय विल बी बिझी. ठीक आहे, बरोबर आहे. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. मी व्यस्त होते. आय वॉज बिझी. मी व्यस्त असेल. आय विल बी बिझी. बरं, आता मला म्हणायचंय, मी काम करण्यात, मी काम करण्यात व्यस्त आहे. मी काम करण्यात व्यस्त आहे. सेम एक्झाम्पल, मी काम करण्यात व्यस्त आहे. पहा, मी व्यस्त आहे. परत एकदा, आय एम बिझी. कशात व्यस्त आहे? काम करण्यात. मग काय म्हणणार? आय एम बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त आहे. आता हेच जर का करू पास्ट मध्ये, कसं होणार? मी काम करण्यात व्यस्त होतो. मी काम करण्यात व्यस्त होतो. इन इंग्लिश, मी काम करण्यात व्यस्त होतो. मग आता पहा, मी व्यस्त होतो. इंग्लिश मध्ये पास्ट टेन्स आहे ना, हे टू बी पास्ट टेन्स. आय वॉज बिझी. मी व्यस्त होतो. आय वॉज बिझी. कशामध्ये? काम करण्यामध्ये. आय वॉज बिझी वर्किंग. आय वॉज बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त होतो. आय वॉज बिझी वर्किंग.
आणि हेच टाकू फ्युचर मध्ये. पहा, मी काम करण्यात व्यस्त असेल. 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 आय विल बी बिझी. आय विल बी बिझी. काम करण्यात, काम करणे म्हणजे वर्क आणि वर्कला आपण लावणार ING. सो इट बिकम्स इन इंग्लिश आय विल बी बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त असेल. आय विल बी बिझी वर्किंग. लक्षात आलं? आता आपण सगळ्या फॉर्म्स मध्ये वाक्य बनवू शकतो. आय एम बिझी, आय वॉज बिझी, आय विल बी बिझी. प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये आपण हे वाक्य बनवू शकतो. समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी, डिड यू अंडरस्टँड? आता आज काय करायचंय, हे जे फोटोज मी तुम्हाला पाठवते आता, हे जे फोटोज मध्ये आपण वाक्य दिलेत, पहिलं वाक्य हे पहा, मी प्रवास करण्यात व्यस्त आहे. प्रत्येक वाक्य अशाच पद्धतीने तुम्हाला 3 फॉर्म्स मध्ये बनवायचंय इन द होमवर्क. मी प्रवासात व्यस्त आहे, आय एम बिझी ट्रॅव्हलिंग, तेच पास्ट मध्ये घ्यायचं. मी प्रवासात व्यस्त होते, आय वॉज बिझी ट्रॅव्हलिंग. मी प्रवासात व्यस्त असेल, आय विल बी बिझी ट्रॅव्हलिंग. सेकंड एक्झाम्पल काय आहे, मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे. 3 फॉर्म्स मध्ये होणार ते. मी पुस्तक वाचण्यात व्यस्त आहे, आय एम बिझी रिडिंग बुक. मी पुस्तक वाचण्यात व्यस्त होतो, आय वॉज बिझी रिडिंग बुक. मी पुस्तक वाचण्यात व्यस्त असेल, आय विल बी बिझी रीडिंग बुक. असे खालचे सगळे वाक्य. मी निबंध लिहिण्यात व्यस्त आहे. मग परत पुढचं पेज जे आहे तो आपण पाहिलं, तो ती मेहंदी काढण्यात व्यस्त आहे, ते सुद्धा पास्ट आणि फ्युचर मध्ये बनवायचंय. खूप छान सराव करायचा आहे. जे लिहित आहात वहीमध्ये ते आपल्याला ओरली बोलताही येतंय का ते सुद्धा शेअर करून घ्या. ठीक आहे, आज इथेच थांबू. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट क्लास. थँक यू सो मच एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. थँक यू व्हेरी मच फॉर बिंग